ते नवं आपण चाललेलो ट्रिपला जायचं प्लॅनिंग हे एक आठवडा आधी झालं होतं. मग सकाळी उठून जरा लवकर आवरलं. मग आवरून म्हणलं जरा गणपतीचं पहिला दर्शन घेऊया म्हणलं. मग गणपतीचं पहिला दर्शन घेतलं. गणपती दर्शन घेतल्यावर काय भारी वाटलं. ते नवं बघतोय तर बाहेरून काय तर पोरांनी बॅगा बिगा भरून नियोजन लावून सगळं ठेवलेलं. तर मंडळातली पोरं बघा मजा करत चेष्टा करत गल्लीत निवांत उभारलेलीत. जायचं होतं आम्हाला 6ला, पण 8:30-9 वाजलं तरी आम्ही अजून गल्लीतच. तर पोरं अजून गाड्यांची वाट बघत होती. फक्त गल्लीत एकच गाडी आलेली. ते नवं बघतोय तर काय पाटीलांना आपल्या गल्लीतलं सकाळ सकाळी मोबाईल बघत बसल्यात. बघतोय तर काय पेटकरांनाने आपली गाडी धुवायला चालू केली. पेटकरांनाने 2 मिनिटात गाडी धुवून घेतली. तर नंतर मग सगळ्या आपल्या गाड्या आल्या. सतीजानं गाड्या पुजायला चालू केलं. गाड्या पुजून होणार तवर एक गाडी राहिलेली. विकींची पण गाडी पुजून घेतली. बघतोय तर काय या वाघ्यानं नारळ फोडल्या काय मग आम्ही जायला तयार झालो. तवर म्हणलीत पोरं फोटो काढ. मी काय फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओच केला. व्हिडिओ केल्यावर कसं जरा भारीच वाटतोय हो. शेवटच विषय. ते नवं तर पम्वानाने स्टार्टर मारून 2 मिनिटात पंपाव गाडी नेली. मग काय आम्ही टाकी फुल करायला सांगितली. मग ह्यो वाघ काय ऐकतच नव्हता. कसं पेट्रोल टाकायला बघा टाकीत. ते नवं आम्ही चाललो गुलीगत. तुम्हाला सांगायचं राहिलंच आम्ही कुठं चाललोय ते. कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले अंदूर डॅम. अंदूर डॅमचं वातावरण भावनो एकदम शेवट आहे. टेन्शन फ्री व्हायचं असेल तर अंदूर डॅमला एकदा यायला लागतंय. सपला विषय. तर जाता जाता यो सागऱ्या बघा कसा करायला. त्याच्या पलीकडे तो बाल्या बघा कसं फोटो दावा लागलाय. चष्मा बिस्मा घालून काय विषयच नव्हता. सागर काय जरा टेन्शन मध्ये तोवर बघतो तर काय मामा आमचा कुठल्या विचारत होता कोण असतो. तोवर मामानं आमच्याकडे बघितलं. तोवर सागरला परत गॉगल घातला. सगळ्यांनी घातलाय तर मी का घालायचं नाही. मग गॉगल घातल्यावर काय सगळा विषय हार्डच हो. ते नवं तानाजा म्हणलं आमच्या पाहुण्यांच्या हॉटेलला नाश्ता करायला लागते. मग काय मी खुशच. पुढं काय ट्रॅफिक एवढं जाम झालं बालिंग रोडला की आम्हाला वाटलं मी आज जातच नाही. मागं बघतोय तर काय विकींची गाडी आली. असा कॅमेरा जवळ घेतला तर पोरं लय खुश होती. तो डॅमला जायचं होतं. लय दिवसांनी ट्रिप काढलेली. तर बघा ही गरीबाची लागल्या चेष्टा करायला. तवर चहा आला. चहा आल्यावर काय रस्सा वडते तसा चहा वडा चालू केला. सगळ्यांचा घेतला. मी असा चहा वडालतो तवर सिंगम का काय दाखवालाय. मग काय आमचा चहा असा पिऊन झाला. बघतोय तर काय मामा सायकलवर एवढ्या फास्ट आमचं पम्मान ऐकतोय. पम्मानाने त्याने ओव्हरटेक मारला. पाठीमागं बघतोय तर काय आमच्या काय गाड्या दिसणार. तर पम्माना म्हणलं चला तुम्हाला प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर दाखवतो. तर महादेवाचं मंदिर बघायसाठी आम्ही निघालो. तर पम्मून आम्हाला महादेवाचं मंदिर दाखवायला आणलंय. तिथे जाऊन बघूया आपण मंदिर. गोइंग टू महादेव मंदिर. बघतोय तर काय 3 तिरकुट 12 स्कूट आमच्या पुढं. आम्हाला वाटलं आमच्या मागं असतील. तर बघतोय तर ही पुढं. मग काय आम्ही ह्यांच्या मागणं चाललो. तर पम्मू बघा कसा पुढं चाललाय. आम्हाला काय इथलं माहिती नव्हतं. पहिल्यांदा चालतो. पम्मू अण्णाने आम्हाला हे महादेवाचं मंदिर सांगितलेलं. जुनं प्राचीन काळातलं आहे महादेवाचं मंदिर. मग ते आम्ही बघायला निघालेलो. एकदाच काय आम्ही महादेवाच्या मंदिरात आलोच. मंदिर काय तुम्हाला दाखवतोच. तर ह्यो पाल्या बघा हो काय कसा पुढं वाकून बिकून बघायला पुढं चाललाय मला सोडून. इथलं पाणी एवढं गार होतं असं वाटलं की केदारनाथला झालोय. तर महादेवाचं दर्शन घेतलं. पोरं म्हणली दर्शन घेऊन जाऊया आपण डॅमला. आधीच झालता वेळ. अंदूर डॅम. तवर आम्ही पोचलो राज रिसॉर्टला. रिसॉर्ट आम्ही बुकच केलता. गाडी नुकताच लावणार तवर आपल्या भाऊंची गाडी आली. भाऊंची गाडी आली काय कार्यकर्ते शांत बसतात कशी दंगा करतात बघा. बघतोय तर काय पोरांनी सगळं मटेरियल बाहेर आणून पोरांनी नियोजन करायला चालू केलेलं. पट्टेकरांना काय झालेलं आपला आचारी. चिकन मध्ये कसं मीठ टाकल्यात बघा. हे काय आपला अक्षयांना कांदा चिरा ऐकतोय कसं लागलं बघा कांदा चिरायला. मग काय पोरं म्हणली चिकन शिजूसपर्यंत आपण एक क्रिकेटची मॅच खेळूया. पोरं काय ऊन बिन बघनात लागल्यात तंगायला. क्रिकेट हो प्रेमी. मग काय पट्टेकरांना सांगितलं चिकन शिजले जेवाया. मग काय पोरं ऐकतोय चिकनवर रप्पाटा द्यायला.